कॅलेंडर म्हटलं की प्रत्येकालाच मराठी आणि इंग्रजीतील 12 महिने डोळ्यासमोर उभे राहतात. वयोगट आणि नोकरी व्यवसायानुसार दिनदर्शिकेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा असतो. बहुधा कॅलेंडरकडे सणवार, स्वकीयांच्या जन्मतारखा, शुभमुहूर्त, राशी भविष्य, अलीकडच्या काळात दिनविशेष आणि रेसिपी असा मजकूरही ठळकपणे पाहावयास मिळतो. पण उत्तर पुणे जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या राजगुरू सहकारी बँकेच्या दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेमध्ये नवीन थीम ग्राहकासमोर ठेवण्याची अनोखी पद्धत आहे. त्यामुळे या कॅलेंडरची ग्राहकांना चांगलीच उत्सुकता लागते. भिंतीवर लावण्यात येणाऱ्या या कॅलेंडरवर यावेळी लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल आणि सर्व संचालक मंडळ आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून जागतिक शोध कसे लागले अशी विज्ञानभिमुख थीम ठेवली आहे. एक क्रांतिकारी परिवर्तन घडलं, म्हणजेच दोन गारगोट्या एकमेकांवर घासल्या की थिणगी पडते आणि त्यातून मोठी आग निर्माण होते. पुढे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी गुहेच्या तोंडाशी तो जाळ पेटवू लागला. आजच्या घडीला अग्नीचा वापर तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत गॅसपर्यंत येऊन पोहोचला. हा शोध मानवी इतिहासातील मैलाचा दगड ठरला. प्राचीन काळी माणूस विविध आकाराचे दगड शस्त्र म्हणून वापरत असे. हळूहळू दगड आणि लाकडाचा वापर करून शस्त्र बनवले जात. दगडाचे शस्त्र हाताळण्यास अवघड असे, लवचिक नसल्यामुळे शिकारीवर मर्यादा येत. त्यानंतर धातूची शस्त्रे विकसित झाली. कालांतराने तोफा, बंदुका, रणगाडे यांनी युद्ध लढली गेली. आज क्षेपणास्त्र म्हणजेच रासायनिक, जैवरासायनिक किंवा अणुवस्त्राचा मारा करू शकणारा अग्निबॉम्ब लष्करातील सामर्थ्यातील महत्त्वाचा आयुध ठरले. प्राचीन काळी मानव उपजीविकेसाठी शिकार करण्यासाठी रानोमाळ भटकत असत. अशाच वाटचालीत एकदा बीज पेरलं की ते अंकुरतं आणि रोपे येतात. हे स्त्रीला कळलं आणि स्त्री पेरती झाली. अशा प्रकारे स्त्रीनेच शेतीचा शोध लावून मानवाला स्थैर्य दिलं. टप्प्याटप्प्याने आधुनिकतेचे अनेक टप्पे ओलांडत टिश्यू कल्चरच्या शोधामुळे आज शेती शिवारातून प्रयोगशाळेत आली आहे. लाकडाचा ओंडका उतारावरून गडगडत जाताना पाहून कदाचित आधी मानवाला चाकाचा शोध लागला असावा असे मानले जाते. कारण चाकाचा शोध हा जगातील सर्वात क्रांतिकारी आणि मूलभूत शोधांपैकी एक मानला जातो. हे माणसाचे शोधलेले पहिले सुलभ यंत्र होते. बैलगाडी, टांगा, सायकल, रिक्षा, कार, रेल्वे, विमान असा हा चाकाचा प्रवास आज आधुनिक युगात अनेक नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणतो आहे. म्हणजे जीवनाला गतिमानता देतो आहे. पूर्वी ज्ञान मुखोद्गत असे. गुरुकडून किंवा कुटुंबातील ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाई. मात्र या शिक्षणाच्या प्रसारावर मर्यादा होत्या. छपाईच्या शोधाने ज्ञानप्राप्तीच्या मर्यादाच काढून टाकल्या. हळूहळू ग्रंथ, साहित्य, विचारवंतांचे विचार सहजपणे जतन होऊ लागले. शास्त्र, साहित्य, कला आणि ज्ञानशाखांमधली माहिती सर्वांना उपलब्ध होऊ लागली आणि अर्थातच नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव मिळाला. एवढंच नाही तर आजच्या डिजिटल प्रिंटिंगमुळे छपाई क्षेत्र अद्ययावत झालं. या शोधानं जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. आपले पूर्वज मशाली, तेलाचे दिवे, वातीचे दिवे, मेणबत्त्या अशा मिनमिनत्या उजेडात जगत. 19व्या शतकात लाईट बल्बचा शोध लागला आणि अंधारात बुडालेलं जग प्रकाशमान झालं. मिनमिनत्या उजेडात जगणाऱ्या माणसाचे आयुष्य आणि भविष्य दोन्हीही उजळून निघालं. त्यानंतर कमी ऊर्जेत जास्तीत जास्त प्रकाश देणारे आणि टिकाऊ LED बल्ब आले आणि जग आकर्षक, रंगतदार आणि आधुनिक झालं. प्राचीन काळी एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे किंवा निसर्गातील सुंदर दृश्याचे चित्र चितारण्यात येई तेव्हा चित्रकलेला आणि चित्रकाराला समाजात मानाचे स्थान मिळत होते. नैसर्गिक घटकापासून रंग तयार केले जात. त्याचे सौंदर्य चित्रकाराच्या प्रतिभेवर अवलंबून होते आणि चित्र काढायला वेळही लागे. अर्थातच सर्वसामान्यांना स्वतःचे चित्र काढून घेणे परवडत नसे. कॅमेऱ्याचा शोध लागला आणि झटपट हुबेहूब छायाचित्र निघू लागले. 1827 मध्ये निकेफॉर क्नॅप्सने सर्वप्रथम फोटोग्राफी सुरू केली. त्यानंतर चलचित्राचा शोध लागला. चलचित्राच्या तंत्रामुळे सिनेमा क्षेत्र उदयास आले. मूकपट निर्मिती आणि पुढे त्याला ध्वनिमुद्रणाची जोड मिळाली आणि अर्थातच बोलपट अस्तित्वात आला. पूर्वीच्या काळी माणसं सूर्य, तारे, डोंगर, समुद्र, नद्या आदींच्या साह्याने दिशा शोधत. सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची दिशा ते जाणून घेत. तारे आणि नक्षत्राच्या विशिष्ट आकारावरून किंवा कोनावरूनही ते अंदाज बांधत.
मात्र त्यावर मर्यादा होत्या. कालांतराने होका यंत्र म्हणजे दिशादर्शक कंपासचा शोध लागला आणि ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. पायी चालणारे प्रवासी, स्थलांतर करणारे तांडे, समुद्रावरचे खलाशी कंपासचा वापर करत योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचू लागले. दळणवळणात कंपासने मोलाची भूमिका बजावली. आज ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS या सॅटेलाइट प्रणालीमुळे जग जवळ आलं आहे. पूर्वी लोक प्रवासासाठी प्रामुख्याने उंट, हत्ती, घोड्यासारख्या प्राण्यांचा प्रामुख्याने वापर केला जात. प्राण्यांनी ओढलेल्या गाड्या असत, नद्या व समुद्रात हलवणाऱ्या बोटीतून प्रवास केला जात असे. हा प्रवास वेळखाऊ आणि असुरक्षित असे. पुढे स्टीम इंजिनच्या शोधानं या प्रवासाला नवे वळण मिळाले. स्टीम इंजिनच्या शोधानं बोट आणि ट्रेनला नवी ऊर्जा लाभली. प्रवास आणि व्यापाराची गती वाढली. औद्योगिक क्रांतीमध्ये स्टीम इंजिनने महत्त्वाची भूमिका बजावली. आता बुलेट ट्रेनच्या सुसाट वेगानं प्रवास अधिक पटीने गतिमान आणि सुखकर झाला. प्राचीन काळी संवाद साधण्याचे किंवा निरोप पाठवण्याचे मार्ग म्हणजे घोडेस्वारीद्वारे खलिता धाडणे, प्रशिक्षित कबुतरासह लेखी निरोप पाठवणे, बाटलीमध्ये खलिता ठेवून नदी किंवा समुद्रात सोडणे हेही मार्ग प्रचलित होते. या सर्व माध्यमांमध्ये घोडेस्वाराचा किंवा कबुतराचा मृत्यू, बाटली वेगळ्याच मार्गाने जाणे या आणि अशा विविध अडचणी होत्या. ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला आणि लँडलाईन फोन हा संवादाचा नवा, गतिमान, सुरक्षित आणि सोयीचा मार्ग खुला झाला. आता मोबाईल आणि स्मार्टफोनमुळे जग जवळ आलं. पूर्वीच्या काळी लोकांची जीवनशैली स्थिर आणि निवांत होती. घोडे, बैलगाडी, जहाज, ट्राम, रेल्वे असे अनेक टप्पे ओलांडून वाहतुकीचा प्रवास विमानापर्यंत येऊन पोहोचला. राईट बंधूंनी सर्वप्रथम विमानाचा शोध लावला आणि मग जगाने शब्दशः उत्तुंग भरारी घेतली. परदेश प्रवासाचे स्वप्न आवाक्यात आलं. अवकाशयान म्हणजेच खगोलशास्त्राचा सर्वोच्च आविष्कार स्पुटनिक 1 हे जगातलं पहिलं अवकाशयान सोव्हिएत युनियननं अंतराळात सोडलं. त्यानंतर अनेक देशांनी अवकाशयानाद्वारे संशोधन पुढे नेलं गेलं. कम्प्युटर पूर्वीचं जग हे आता फक्त कल्पनेतच उरलं आहे. लोक वर्तमानपत्र, पुस्तकं विश्वासानं वाचतात. एकमेकांशी पूर्वी पत्रव्यवहाराद्वारे संवाद होई. चित्र काढणे, डिझाईन करणे, लेखन करणे या आणि अशा अनेक गोष्टी हाताने होत. मात्र हे वेळखाऊ होतं. कागदासाठी जंगलतोड होत असल्यानं पर्यावरणाची मोठी हानी होत होती. कम्प्युटरचा शोध लागला आणि जणू जादूची कांडीच फिरली. ईमेल्समुळे संपर्काचा वेग वाढला. एकाच वेळी अनेक गोष्टी बिनचूक करता येऊ लागल्या. या शोधानं जगात आमूलाग्र बदल झाले. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कॅलेंडर वितरणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले राजगुरुनगर सहकारी बँकेचे सर्व संचालक, सेवक वर्ग, सभासद यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद हे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कॅलेंडरची दरवर्षी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. याला कारण असे की राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कॅलेंडरवर दरवर्षी एक नवीन थीम आणली जाते. ह्या वर्षीची जी थीम आहे ती जागतिक शोध कसे लागले ही थीम आहे. खरं तर बँकेच्या कॅलेंडरवर जी माहिती आहे ती आपल्याला सोशल मीडिया, पुस्तकातून वाचायला मिळते, परंतु कॅलेंडर हे भिंतीवर लावले जाते, त्यामुळे ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते. तसेच ही थीम आणण्यामागं यावर्षी असा बँकेचा कायच आहे की लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी असा एक बँकेचा हेतू आहे. तरी माझी सर्व सभासदांना विनंती आहे की जवळच्या शाखेतून त्यांनी कॅलेंडर घेऊन जावे अशी माझी सर्व सभासदांना नम्र विनंती आहे. नवीन वर्षाच्या सर्व सभासदांना, खातेदारांना मी शुभेच्छा देतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.